ही मोसाद नावाची जी इस्रायलची जी संस्था आहे आणि इस्रायल नावाचा जो देश आहे हे एक अत्यंत क्रूर आणि सैतानी म्हणतात तशा प्रकारचे साम्राज्य आहे. कारण त्यांना इराण हा प्रॉब्लेम नाही आहे त्यांचा, त्यांचं उद्दिष्ट हे संपूर्ण हा जो पश्चिम आशिया ज्याला म्हणतात, हे आपल्या दृष्टीने पश्चिम आशिया, मध्य आशिया म्हणूया आपण त्याला, तिथले संपूर्ण देश आणि संपूर्ण तेल साठे हे त्यांच्या किंवा त्यांच्या पपेट ज्याला म्हणतो आपण, त्यांच्या कळसूत्री बाहुल्यांच्या हातात असावेत. हे त्यांचं मुख्य इस्रायलचं काम हे आहे, त्यांना ते बघायचं. आणि अमेरिकेतल्या सगळ्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, सगळ्या बँका, जगातल्या सगळ्या बँकांच्या ज्या नाड्या आहेत या फार पूर्वी 200 वर्षापासून याच मंडळींच्या हातामध्ये, ज्यू मंडळींच्या हातामध्ये आहेत. त्यांच्यावरती भयानक अत्याचार हिटलरने केले, अत्यंत हिडीस, गलिच्छ आणि हिंसक इतके अत्याचार कोणीही कोणावर केले नसेल एवढे केले. त्याच्यामुळे अर्थातच जगाची सर्व सहानुभूती त्यांना मिळाली आणि ती योग्यच होती, बरोबरच होती. परंतु त्याच्यानंतर जे काय हे सुरू आहे, ते आता ज्या पद्धतीनं वागतायत त्याच्यामुळे त्यांनी एक संपूर्ण जगावरती कब्जा मिळवण्याचं जे एक षडयंत्र आहे त्याचा एक भाग ही मोसाद नावाची त्यांची स्पाय एजन्सी आहे. आणि त्यांनी हे ब्लॅकमेल चालवलेलं आहे. आणि त्या ब्लॅकमेलमुळे ज्यांच्याबरोबर तुम्ही एकत्र नौदलाचे सराव केलेत, ज्यांचा राष्ट्राध्यक्ष 1 वर्षापूर्वी मेला, तुम्ही दुखवटा पाळलात भारतामध्ये, त्यांचा सुप्रीम लीडर मेल्यानंतर तुम्ही शोकसंदेश देत नाही, असं काय घडलं मधल्या काळात? मधल्या काळात घडलेली एकच गोष्ट आहे, ती म्हणजे एप्स्टीन फाईल.